सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण खऱ्या भक्ताची 10 लक्षणे पाहणार आहोत. या 10 लक्षणापैकी 5 जरी लक्षणे तुमच्यात असतील तर समजा की तुमची भक्ती खरी व प्रामाणिक आहे. व्यक्तीचे कर्म आणि ज्ञान ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याची गरज खूप जास्त आहे. कारण व्यक्ती दिवसेंदिवस स्वतःच्याच कर्मापासून दूर जाताना दिसत आहे. आध्यात्मिक तत्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा खऱ्या भक्तीला जास्त महत्त्व आहे. आज आपण खऱ्या व सच्च्या भक्ताची लक्षणे पाहणार आहोत. खरा भक्त कसा असतो ते पाहणार आहोत. तर पहिले लक्षण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवांना प्रिय असणारी व्यक्ती, ती म्हणजे निस्वार्थी व्यक्ती. निस्वार्थीपणे भक्ती करणारा भक्त होय. मनात कोणत्याही प्रकारची अशुद्धता, कपटपणा नसून मन नेहमी शुद्धतेने भरलेले असते. मनाची शुद्धता कधीच कमी होत नाही. तर देवांना सुद्धा व्यक्तीची भक्ती कळत असते. नाहीतर स्वार्थीपणाने नाते तर व्यक्ती व्यक्तीशी जोडत असते, पण भगवंताशी नाते जोडायचे असेल तर निस्वार्थीपणा हा हवाच. दुसरे लक्षण, काही व्यक्ती देवांची भक्ती करतात, पूजा पाठ उपासना सर्व काही करत असतात, पण जेव्हा त्यांना त्या भक्तीचा उपासनेचा गर्व होतो, जेव्हा त्यांच्या मनात येतं की मी ह्या देवांची भक्ती करत आहे, मी या देवांचा भक्त आहे, मी खूप श्रेष्ठ आहे, मीच ही भक्ती करू शकतो, किंवा कोणताही मीपणा जेव्हा व्यक्तीच्या मध्ये येतो तेथेच सर्व काही नष्ट झालेले असते. अशा भक्ताचा काहीच उपयोग नाही. पण खरा भक्त असा वागत नाही. तो देवांना अगदी अंतःकरणापासून शरण जातो. त्याच्यामध्ये कोठेही मीपणा नसतो. तर ती व्यक्ती देवांच्या सेवेला आपलेसे करून घेते. देवांची होणारी कृपा ही आशीर्वाद रूपी मानत असते. अशी व्यक्ती स्वतःला देवांचा एक छोटासा सेवेकरी, एक छोटासा भक्त समजते. त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची घमेंडी, गर्व अजिबात नसतो. तिसरे लक्षण, ह्या जीवनात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. कोणतेही काम, कृती येथे मोफत केली जात नाही. पण जेव्हा हाव, लालच वाढते तेव्हा ते बरोबर नाही. आणि खरा भक्त हा देवांनी खूप पैसे, गाडी, बंगला हे सर्व काही द्यावे म्हणून भक्ती करतच नाही. मनात कोणतेही हाव, लालच आणत नाही. तर खरा भक्त जेव्हा पण कधी देवांसमोर हात जोडतो तेव्हा काही मागण्यासाठी नाही, तर देवांनी आपल्याला खूप काही आत्तापर्यंत दिलेले आहे. चांगले शरीर, चांगले आरोग्य, चांगले कुटुंब दिलेले आहे. आणि त्या सर्वांसाठी आभार मानण्यासाठी खरा भक्त हात जोडतो. देवांकडे त्याचे असेच आशीर्वाद राहू दे यासाठी प्रार्थना करत असतो. ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने सद्बुद्धी असते तो खरा भक्त असतो. आणि त्याच्याकडून घडलेली भक्ती देखील खरीच असते. चौथे लक्षण, बऱ्याच व्यक्ती देवांची भक्ती तर करतात, देवांवर विश्वास आहे असे तर नेहमी बोलत असतात, पण जीवनात जरा काही मनाप्रमाणे घडले नाही, काही गोष्टी घडून येण्यास विलंब लागला, किंवा दुःख, समस्या, संकटे आले की लगेच त्यांचा देवांवरचा विश्वास कमी होतो. देवांवर अविश्वास दाखवून अशा व्यक्ती रिकाम्या होतात. पण खरा भक्त मात्र असा नसतो. त्यांचा आपल्या आराध्य देवतेप्रती अतूट विश्वास असतो.
परिस्थिती कितीही, कोणतीही, कशीही असली तरीही खऱ्या भक्ताचा विश्वास कधीही काहीही केल्या कमी होत नाही. आणि देव जेव्हा आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात, तेव्हा हेच पाहतात की हा व्यक्ती फक्त विश्वास आहे असे बोलत आहे, की खरेच वेळ आल्यावर त्याचा आमच्याप्रती असलेला विश्वास तो सार्थकी करून दाखवत आहे. आणि जेव्हा व्यक्ती देवांच्या या परीक्षेमध्ये पास होतो, तेव्हा ती व्यक्ती देवांची खरी भक्त असते, परमभक्त म्हणून समजली जाते. ईश्वराप्रती असलेला अखंड विश्वासच खऱ्या भक्ताला प्रत्येक संकटातून तारत असतो. 5वे लक्षण, जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता, नामस्मरण, मंत्र, सेवा करत असता, तेव्हा तुम्ही देवांशी पूर्ण श्रद्धेने समर्पित होता. तुम्हाला तुमच्या मनात कोणतेही दुसरे विचार येत नाहीत. भौतिक सुखाची आस राहत नाही. तर तुम्ही पूर्णपणे मनाने तुमच्या देवांच्या चरणांशी लीन होऊन जाता. तुमचे संपूर्ण लक्ष देवांची भक्ती सेवा करण्याकडे केंद्रित होऊन जाते. मनामध्ये फक्त शुद्ध भाव व देवांच्या चरणी लीन झालेले तुमचे मन, हे सुद्धा खऱ्या भक्ताचे लक्षणच आहे. 6वे लक्षण, जेव्हा तुमच्या मनात तुमच्या आराध्य देवतेपेक्षा दुसरे काहीच जास्त महत्त्वाचे नसते, म्हणजेच या जीवनात तुमच्यात सर्वात जास्त महत्त्वाचे व श्रेष्ठ काय असेल तर ती देवांची भक्ती व त्यांचे आशीर्वाद कृपा हेच असते. बाकी सर्व काही निष्फळ आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा तुमच्या जगण्याला देवांशिवाय अपूर्ण समजता, ते खऱ्या भक्ताचे एक सुंदर लक्षण आहे. 7वे लक्षण, या जीवनात जेव्हा आपण जन्माला येतो, त्या क्षणापासून आपण नेहमीच कोणाचे ना कोणाचे तरी ऋणी असतो. त्यांची आपल्यावर कृपा असते. जेव्हा एक आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते व त्यानंतरच्या त्या असह्य त्रास वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देते, तर त्या आईचे आपल्यावरचे ते ऋण असतात. असेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यावर कोणी ना कोणीतरी ऋण करत असते. कधी देव, कधी अनोळखी माणसे, कधी शिक्षण, तर कधी बहीण, कधी भाऊ. या जगात आपण सर्वजण एकमेकांचे ऋणी आहोत. म्हणूनच ही ऋणी असण्याची भावना, ही जाणीव व ही ऋणी असण्याची भावना स्वीकारण्याची सवय ज्या व्यक्तींकडे असते व देवाने आजवर खूप काही कळत नकळत आपल्यासाठी जे काही दिले आहे, त्यासाठी ऋणी असण्याची भावना ज्या भक्ताकडे, ज्या व्यक्तीकडे असते, त्याची भक्तीसुद्धा सच्ची खरी असते. 8वे लक्षण, एखाद्याचे दुःख, त्रास, समस्या पाहून जर तुम्हालाही वेदना होत असतील, एखाद्याची असहाय्यता, त्याची कमजोरी पाहून तुम्हालाही दुःख होत असेल, मनातून तुम्हालाही वाईट वाटत असेल व त्याला तुमच्या परीने जी काही मदत होईल ती करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार असता, म्हणजेच तुमच्यातील माणुसकी जागी होते. हे सुद्धा खऱ्या भक्ताचे अचूक लक्षण आहे. 9वे लक्षण, जेव्हा तुम्ही देवपूजा करून देवांची प्रार्थना, सेवा किंवा एखादा ग्रंथ वाचताना जर अचानकपणे तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल, देवांना पाहून तुमचे मन गहिवरून येत असेल, तर हे सुद्धा खऱ्या भक्ताचे लक्षण आहे. कारण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही भगवंताशी सच्च्या मनाने एकरूप झालेले असता. 10वे लक्षण,
जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी, ज्या काही वाईट घटना घडत आहेत, जे काही तुम्हाला सुख दुःख अनुभवायला मिळत आहे, ते सर्व काही तुमच्या देवांच्या इच्छेनुसारच होत आहे. ही देवांचीच इच्छा आहे. या गोष्टीवर जेव्हा तुम्ही ठाम नेहमी राहता, नेहमी असता, जेव्हा देवाने जे काही तुम्हाला दिले आहे ते सर्वोत्तमच आहे, याचा जेव्हा तुम्ही स्वीकार अंतःकरणापासून करत असाल, तर ते देखील एका खऱ्या भक्ताचे लक्षण आहे. तर ही 10 लक्षणे आहेत व या 10 लक्षणापैकी 5 जरी लक्षणे तुमच्यामध्ये असतील, तर तुमची भक्ती खरी आहे हे समजून जा आणि त्याच सच्च्या मनाने भक्ती करत राहा. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.